देशाचे गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्यांनी नांदेडच्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढत उद्धव ठाकरेंवर टीका केली। त्याला उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊतांनी जहाल टीका करत उत्तर दिलं। पहलगाम दहशतवादी हल्ला गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा पुनरुच्चार करत राऊतांनी पुन्हा एकदा अमित शहांचा राजीनामाही मागितला। हा सामना कसा रंगला त्यावर एक नजर टाकूया। परत सांगतो, अमित शाह थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या। आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते, गले लगा। हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह। हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या। भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची सेना यांच्यातील तणाव काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सगळा देश शोकाकुल असताना सर्वात आधी गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी। गेले 2 दिवस देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। अशावेळी राऊतांच्या जिभेला चांगलीच धार आलेली पाहायला मिळाली। संजय राऊत यांचा तिळपापड होण्याचं कारण होतं अमित शहांचं नांदेडमधलं भाषण। नांदेडमध्ये शहांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवत उद्धव ठाकरेंवर टीका केली। सर्वदलीय प्रतिनिधि मंडल बने तो उद्धव सेना के एक प्रमुख नेता ने कहा ये किसकी बारात जा रही, मुझे मालूम नहीं होता ये उद्धव सेना को क्या हो गया है। ये बाला साहब की पार्टी हुआ करती थी एक जमाने में। आज बाला साहब होते तो ऑपरेशन सिंदूर के लिए मोदी जी को गले लगा लेते, गले लगा लेते। हा शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता, किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना मी वाचवलं, कोणाला खुनातून वाचवलं, कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं, आता त्यांना पश्चाताप झाला असता। यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर? प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय। या टीकेनंतर ठाकरे सेनेत कंपन उठली नसती तरच नवल। उद्धव ठाकरेंच्या वतीनं संजय राऊतांनी शहांना उत्तर दिलं। बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं याचं संजय राऊत वर्जन ऐकूया। काय दिवे लावलेत तुम्ही? काय दिवे लावले? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेईमानीला। की तुम्ही बेईमानीचं बीज इथे पेरलाय त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे, हा तुमचा राग आहे। आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत। त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह। हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या। आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही। संजय राऊतांनी अमित शहांच्या विरोधात मनसोक्त आगपाखड केली। त्याला भाजपकडून उत्तर द्यायला पुढे सरसावले नारायणराव राणे। उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबियांमध्ये असलेलं जुनं आणि कट्टर वैराचं नातं सर्वश्रुते। नारायणरावांनी त्यांच्या शैलीत आदित्य ठाकरेंना सावध केलं। सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात, यांनी अजून बाळासाहेब घेतला नाही। आदित्य ठाकरे, अमित शाह ते असे ते अमुक, अरे नको रे नाव घेऊ, कठीण अडचणीत येशील तू। त्या नादाला लागू नको संजय राऊतच्या। तो काय महात्मा झाला, जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, सेक्शन खाली, आणि पुस्तक काढलं जसं काय फार कुठल्या तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी लोकांसाठी, आणि म्हणून पुस्तक काढलं आणि त्याची काय कौतुक। मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येतील तसा ठाकरेंचा मोदी शहा विरोध वाढणार। मुंबई राखायची असेल तर उद्धव ठाकरेंना मराठी अस्मिता कार्ड वापरावं लागणार हे जवळपास निश्चित। त्यासाठी सरसकट परप्रांतीय किंवा उत्तर भारतीयांना लक्ष करणं महागात पडू शकतं। त्यापेक्षा मुंबईचा इतिहास पाहता मराठी गुजराती वादाला हवा देणं सोपं आहे। आदित्य ठाकरे, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या अमित शहांवरील घणाघाती टीकेकडे त्या दृष्टीनं बघायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.